बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। महाराष्ट्रामध्ये ॲम्ब्युलन्स घोटाळा उघडकीस आलाय। आधी कंत्राट दिला आणि मग कंत्राटदार कंपनीची स्थापना झाल्याची माहिती समोर येते। माहितीच्या अधिकारातून ही माहिती समोर आली आहे। ॲम्ब्युलन्स घोटाळा उघडकीस आला आहे। 6000 कोटींचा घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं आहे। आपण साधारणतः बघितलं तर एखादी कंपनी असते, त्याचं टर्नओव्हर बघितलं जातं आणि त्यानंतर त्या कंपनीची एलिजिबिलिटी बघून त्याच्यानंतर त्या कंपनीला ते कंत्राट दिलं जातं, कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं। पण या ठिकाणी उलट घडल्याची माहिती समोर येते। ॲम्ब्युलन्सचं कंत्राट ज्या कंपनीला ती कंपनी आधी नव्हतीच। आधी त्या कंपनीची स्थापना झाल्याची धक्कादायक माहिती अधिकारातून समोर आली आहे। त्यामुळे आता हा ॲम्ब्युलन्स घोटाळा 6000 कोटींचा ॲम्ब्युलन्स घोटाळा उघडकीस आल्याचं पाहायला मिळतं। यामध्ये आता नेमकी कोणाकोणाची नावं येतात, कोणी हे कंत्राट दिलं, जी कंपनी नव्हतीच अस्तित्वात त्या कंपनीला आणि त्यानंतर ती कंपनी बनवली, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। या बाबतीत जर माहिती अधिकारामध्ये अशी काही माहिती समोर आली असेल ते राज्य सरकार तपासून घेईल। पण कुठल्याही विभागाची निविदा प्रक्रिया पूर्ण करताना या सगळ्या बाबी या संबंधित विभागाकडून तपासल्या जातात। पण तरी सुद्धा अधिकची काही माहिती रोहित पवारांनी जर या ठिकाणी समोर आणली असेल तर ती सुद्धा तपासून घेतली जाईल। पण अशा पद्धतीचं कुठेही अनियमितता ही कुठलीही निविदा प्रक्रिया पूर्ण करताना शासनाच्या कुठल्याही विभागामध्ये होत नाही आणि यामध्ये सुद्धा झालेली नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।